नमस्कार, सुदर्शन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। ओम चैतन्य अडभंगनाथ संस्थान, श्री क्षेत्र भामानगर, भामाठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर या संस्थांच्या विषयी अधिक माहिती आज आपल्याला देत आहेत संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण भागवताचार्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज। तर या नाथांच्या भूमीमध्ये येण्याकरता भाग्यच लागतं, कारण मंदिर अनेक असतील जगामध्ये, देवस्थान अनेक असेल, परंतु हे देवस्थान जगागळं वेगळं का आहे याचा एक इतिहास। भगवान श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला होते, वनवासाच्या काळात नाशिकला आपल्या महाराष्ट्रात होते, आणि ज्यावेळेस सोन्याचा हरण होऊन मारीच मामा आला, हरण झाल्यानंतर सीताना ते हरण पाहिलं आणि राम त्या हरणामागे आलेले होते। विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही गोष्टीला फार महत्व आहे, कारण तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत। विचार बिघडला की उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की आचार बिघडायला वेळ लागत नाही। भगवान श्रीराम ज्यावेळेस वनवासात असताना त्या हरणाच्या मागे सीतेने सांगितलं, सीतेच्या मनात हरण पाहिल्या पाहिल्या विचार आला, हे हरण मारावं, कोण्याही जीवाचं न गोडो मत्सर असे तुकोबाराय सांगतात। हरण मारण्याचा विचार मनात आला आणि थोड्या वेळाने उच्चारच झाला, हरण आणून मला मारून द्यावं। हरण मारण्याकरता राम भगवान पकडण्याकरता आले, त्यावेळेस जिथे जिथे थांबले त्या गावाचं नाव ठाण पडलेलं आहे। तर ताई, आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं भाग्य आहे की ज्या भगवान श्री रामाच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पवित्र झालेला आहे। जिथं थांबले त्या नावाचं नाव पडलं। पहिले ठाण आहे संवत्सर कोकम ठाण, दुसरं ठाण आहे ते मातुल ठाण, तिसरं ठाण आहे वैजापूर तालुक्यातील नागम ठाण, पाचवं ठाण आहे ते बाजा ठाण, आणि पाचवं ठाण आहे ते श्री क्षेत्र भामाठाण। असा या स्थानाचा उल्लेख रामायणामध्ये, भावार्थ रामायणात 14व्या अध्यायात केलेला आहे। तद्वत भगवान श्रीराम ज्या ठिकाणी थांबले म्हणून नाव पडले, इथं घुमले म्हणून शेजारी घुमनदेव नाव पडलं, हरणाने कमाल केली म्हणून कमलपूर नाव पडलं, इथं देव थांबले म्हणून देवगाव शनी देवगाव नाव पडलं, आणि तिथं बरगडीला बाण लागला म्हणून ते बगडी कानडगाव गंगापूर तालुक्यात नाव पडलं। आणि हरण ज्या ठिकाणी मरतानी जिथं डोक्याला म्हणजे डोकं जिथं पडलं त्याचं नाव कायगाव टोकं झालं, काया पडली त्याचं नाव कायगाव, डोकं पडलं नाव त्याचं टोकं तयार झालं। हा इतिहास संपूर्ण गंगेच्या कडेला आहे। आज हा इतिहास आपल्या जिल्ह्यात घडला। मला वाटतं ताई, हा जिल्हाच भाग्यवान आहे, कारण अनेक जिल्ह्याला उकार असेल, विलंटी असेल, आमच्या जिल्ह्याला सरळ आहे। अहमदनगर कुठेही अडथळे नाही, सरळ जिल्ह्यातल्या आपण आमच्या अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत। नामदार साहेब महाराष्ट्राचं काम पाहतात मला वाटतं, आणि म्हणून या भूमीत जसं सरळ आहे तसं अडभंगनाथ सुद्धा सरळच आहे, कारण वाकड्याला सरळ करण्याचं काम अडभंगनाथांनी केलेलं आहे। अशा भूमीमध्ये दुसरा इतिहास, हरणाने ज्यावेळेस आवाज दिला, लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव। विज्ञान योग आज प्रगत झालेले आहेत या युगामध्ये, कारण कुठले त्या काळात कुठले टावर होते, कुठलं नेट होतं, तरी पण गंगापूर तालुक्यातून कायगाव टोक्याचा आवाज नाशिक जिल्ह्यात पंचवटीत गेला, आणि सीतेजवळ लक्ष्मण असणारे होते त्यांना ऐकायला आला। ज्ञान विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षेशी शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम। खऱ्या अर्थाने विज्ञान जरी आता प्रगट झालेलं असेल, पण ज्ञानानुसारच विज्ञान आहे हे तितकंच खरं आहे। आणि म्हणून त्या काळात तो आवाज नाशिकला गेला, सीतेने ऐकला, लक्ष्मणाने ऐकला, पण लक्ष्मणाने न ऐकल्यावानी केलं, कारण तो आवाज मायवी राक्षसाचा होता। लक्ष्मण संत आहे, सीता साधक आहे, राम भगवंत आहे। ऐका, राम भगवंत, सीता साधक, लक्ष्मण संत। संतावर जर साधकाने शंका घेतली तर भगवंतापासून त्याची ताटाटूट झाल्याशिवाय राहत नाही। सीतेचा विचार पहिल्यांदा बिघडला, उच्चारही बिघडला, आणि आता 2 मिनिटात आचार बिघडणार आहे। त्या ठिकाणी आवाज गेला, आणि मग सीता म्हणाली, लक्ष्मणा, मला असं वाटतं राम संकटात आहे, तू त्यांना मदत करायला जावं। लक्ष्मण म्हणाला, जगातले संकट दूर करण्याचं काम माझा दादा करत आहे, तो कधी संकटात येणार आहे। तितक्यात पुन्हा आवाज आला, ए लखन मुझे बचाओ। सीता कहने लगी, लखन तुम्हारे भैया बार बार चिल्ला रहे, तुम जाते क्यों नहीं हो, जाओ तुम्हारे भैया खतरे में हैं। लखन जी ने कहा, नहीं माता जी, नहीं भाभी जी, जगत का खतरा दूर करने का काम मेरा दादा लखन भैया करते हैं, वो कभी खतरे में नहीं आ सकते। पुन्हा आवाज आला, आणि मग सीतेला राग आला, आणि सीता म्हणाली, का रे लक्ष्मणा, तुला असं वाटतं का राम मरावा आणि मी तुझी व्हावी? इतक्या खाली येऊन सीता बोलल्यामुळं लक्ष्मणाला नावेलाच झाला। आता ध्यानात ठेवा, लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, चित्र डोळ्यापुढे आणा, आणि सीता साधक आहे। साधकाची ज्यावेळेस संतावरची निष्ठा डळमळते त्यावेळेस त्याला त्याचा दुःखाला पारेवर राहत नाही।
लक्ष्मण रूपी शांतावरती शंका घेतली आणि आता लक्ष्मण म्हणाला, माते मैं तो आपको माँ ही मानता हूँ, बड़ी भाभी तो माँ समान होती है, मेरी माँ है, ऐसा मेरा जीवन में कभी विचार आ ही नहीं सकता. आणि मग तितक्यात नमस्कार केला. लक्ष्मणाने भात्यातनं बाण काढला, अनेक रेषा मारली. तिला आपण लक्ष्मण रेषा असं म्हटलेलं आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे, हा राष्ट्राचा इतिहास आहे. आणि मग ती रेषा मारली आणि रेषा ओढून लक्ष्मणाने सांगितलं, माते गोल रेषा याच्या बाहेर तू जाऊ नको. ऐकताय आपण, याच्या बाहेर तू जाऊ नको. याच्या बाहेर जर केली तर दुःख भोगावं लागेल, आणि याच्या आत असेल तर जगातली एकही शक्ती अशी नाही की याच्या आत येऊन तुला दुःख देऊ शकेल. परंतु ती लक्ष्मण रेखा होती. लक्ष्मण निघून गेला. ती लक्ष्मण रेखा होती एक. दुसरी रेखा धर्म रेखा होती. जोही धर्माच्या बाहेर जातो त्या अधर्माकडे प्रवृत्त होतो. एक दिवस त्याच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. तिसऱ्या क्रमांकाला ती रेखा मर्यादा रेखा होती. ज्यावेळेस माणसाची मर्यादा तुटती जग निंदा करतं, आणि जे माणसं मर्यादा सांभाळतात जग त्यांनाच डोक्यावर घेत असतं. मर्यादा रेखा होती. चला असं मला बरंच सांगता येईल. लक्ष्मण आले आणि ज्या वेळेस रामाची लक्ष्मणाची भेट ज्या ठिकाणी झाली, रामचंद्र गंगापूर तालुक्यातून कायगाव टोक्यावरनं इकडे आले, लक्ष्मण नाशिक जिल्ह्यावरनं इकडे आले. लक्ष्मणाची रामाची ज्या ठिकाणी भेट झाली ती ही भूमी आहे. याच ठिकाणी रामचंद्र भेटलेले आहे. रामाची लक्ष्मणाची भेट झाली आणि लक्ष्मणाला बघितल्या रामायणामध्ये उल्लेख आहे. रामाच्या मनात राम म्हणाले, लक्ष्मणा मम मम सीता आश्रम नाही. लखन तो सीता को छोड़ के क्यों आया? मेरे मते सीता अब आश्रम में नहीं होगी, क्यों सीता को छोड़ के आया? लखन ने कहा, भैया मैं आपके सामने नहीं बोल सकता, इसलिए मुझे आना पड़ा है. मैं आपको चरणों में विनती करता हूँ, कुछ नहीं होगा. आणि मग लक्ष्मणाच्या रामाने गळ्यात मिठी मारली. ज्या वेळेस ती गळ्यात मिठी मारली आणि दोघे रडले, त्याच रडण्याचे आसू धरणी मातेवर पडले. त्या धरणी मातेने ते आसू झेलले. त्याची ही तपशिडा तयार झालेली आहे. मंदिरात तुम्ही दर्शन घेतलेलं आहे. ती ही तपशिडा नाही घडविला, नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. हे जे प्रमाण आहे पंढरपुरातलं, तसं नाही घडविलं मंदिर, नाही भेटविलं, पण नारंगिरी बाबांची कृपा झाली आणि अरुणगिरी महाराज इथे आले म्हणून आपल्याची भेट झालेली आहे. चला असो, अशा पवित्र भूमीमध्ये ही तपशिडा त्या काळातली आणि 1000 वर्षापूर्वी ज्वालामाई आणि शिवबाबा यांच्या पोटी जे रत्न जन्माला आलं त्याचं नाव आहे माणिक. यात गोदातटी भामानगर, तया अरण्यात एक गौरकुमार, नवनाथाच्या 33-34 अध्यायात ही सविस्तर कथा आहे. त्या ग्रंथामध्ये ज्वालामाईच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला तोच असणारा, शिवबाबाच्या पोटी दोघांनी जन्म घेतला तोच माणिक नावाचा शेतकरी या ठिकाणी शेती करू लागलेला आहे. कारण कृषी प्रधान आमचा भारत देश आहे. भारत देशामध्ये असणारे शेती हा प्रधान देश असल्यामुळे माणिक हा शेती करत होता. शेती करता 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 मायबाप या ठिकाणी दुपारच्या वेळेला भूक लागली म्हणून शेतकरी माणिकाने आऊस सोडलं. असणारे जेवायला एका शिळेवर बसले. लिंबाचं झाड होतं आणि तितक्यात एक कान फाडी जोगडी, ज्याने कान फाडलेले होते तो जोगी या ठिकाणी आला आणि या ठिकाणी आल्यानंतर अलक निरंजन भिक्षाम देही म्हणाला. तो जोगी कोणीतरी सामान्य नसून तो साक्षात महायोगी ते संत श्रेष्ठ गोरक्षनाथ महाराज होते. गोरक्षनाथ महाराजांची माणिकाची भेट झाली आणि माणिकाला सांगितलं, भिक्षा मिळेल का? एकही गाव जवळ दिसत नाही. आजही बघा तुम्ही, एकही गाव जवळ नाहीये. हे त्यांचं शेत आहे. एकही गाव जवळ मिळत नाही, दिसत नाही. मला वाटतं भिक्षा मिळेल का, मला भिक्षा मिळेल का? माणिकाने सांगितलं, महाराज ही संपूर्ण शिदुरी तुम्हाला देतो. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं. संपूर्ण शिदुरी माणिकाने त्या गोरक्षनाथाला दिली. आत्मतृप्त झाला आणि माणिक म्हणाले, असणारा आनंद वाटला आणि गोरक्षनाथाने सांगितलं, बाळा माझा आत्मा असणारा तृप्त झालेला आहे, तुला काय लागल ते घे. माणिक म्हणतो, माणिकाला सांगितलं की गोरक्षनाथाने काय लागेल मागून घे. माणिक म्हणाला, महाराज असे संत मी पहिल्यांदाच पाहिले. आतापर्यंत माझ्याकडलं मागितलं, आतापर्यंत माझ्याकडे मागून भिक्षा घेतली आणि तुमचं पोट भरल्यानंतर म्हणतात की पुन्हा तुम्ही मागा. मला काही गरज नाही. म्हटले जा, आता वेळ घेऊ नका. गोरक्षनाथ म्हटले, हे नीट बोलतच नाही. अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. या ठिकाणी असं म्हटल्यानंतर पुन्हा गोरक्षनाथ महाराजांना असा आग्रह केला, परंतु गोरक्षनाथ महाराज मागून घे म्हणतात. माणिक म्हणाला, अरे जोगड्या जा, आता वेळ घेऊ नको. खऱ्या अर्थाने ती संधी होती, परंतु याचा स्वभाव मात्र वाकडा होता. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले, हे जरा अडभंगच दिसतं. होता माणिक पण अडभंगच दिसतंय. ठीक आहे, उद्धार झाला पाहिजे म्हणून गोरक्षनाथ म्हटला, काय देशील मला?
तुला असणार तू काय देशील? तुला गोरक्षनाथ म्हणाले काय देशील मला? मग मला जर देण्याची इच्छा असेल तर. माणिक म्हणाला तुम्हाला जे लागेल ते महाराज माझ्याकडून मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. आणि गोरक्षनाथ महाराजांनी माणिकाकडे मन मागितलं. माणिकाने मन दिलं. तुम्हाने हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते. मन दान केलं. ते मन दान या जगात महाराज आजपर्यंत मनावर कंट्रोल कोणीच ठेवू शकत नाही. मनावर विजय प्राप्त करता येत नाही म्हणून तर सुख दुःख आहे. पण माणिकाची जो साधना करेल, अडबंगनाथाची जो साधना करेल त्याच्या मनावर विजय प्राप्त करता येईल. मन दान दिलं. गोरक्षनाथ निघून गेले. 12 वर्ष इथं तप केलं. गोरक्षनाथ, चौरंगीनाथ आणि मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आले आणि सांगितलं बाबा हे काय तप केलंस? समाधीच्या बाहेर आहे. गोरक्षनाथ असं म्हणू लागले, मच्छिंद्रनाथ असं म्हणू लागले. मच्छिंद्रनाथांनी म्हटल्या समाधीच्या बाहेर आहे, समाधीच्या बाहेर आहे. त्यावेळेस माणिक म्हणाला पहिल्यांदा एकच जोगण्या आला होता, एकच साधू होता, आता 3 आले का? जा म्हणले काही कामधंदे नाहीत का तुम्हाला? माझ्याकडे येऊ नका. आणि तितक्यामध्ये असं म्हटल्या गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ ठकविले मच्छिंद्राचे उत्तर वाकुडे देता. मच्छिंद्रनाथ खाली बसले. गोरक्षनाथ म्हणाले इथं वाकडं चालवं लागतं महाराज, सरळ नाही. गोरक्षनाथ म्हणले काय येत? मला वाटतं याला गुरु करून घ्यावं, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं. माणिकाचं टाळकं बिघडलं. माणिक म्हणाला ए जोगड्या, अजून तू मलाच गुरु मिळाला नाही, तुला गुरु शिष्य करू, तूच का माझा गुरु होत नाही? तूच माझा गुरु हो म्हटल्या गोरक्षनाथाने कृपादृष्टी झाट डोक्यावर ठेवला आणि त्रिकाल ज्ञान झालं. जसं लाईट लागावा, अंधकार दूर व्हावा, तसं माणिकाचं अज्ञान दूर झालं. ज्ञानाचा प्रकाश पडला आणि गोरक्षनाथ महाराजांच्या हस्ते दीक्षा दिली. मच्छिंद्रनाथाने नामकरण विधी केला आणि सांगितलं चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आजपासून अडबंगनाथ जिवंत आहे. चंद्र सूर्यपर्यंत राहतील ही भूमी आहे. या ठिकाणी माणिकाचा अडबंगनाथ झाला, दीक्षांत सोहळा झाला आणि सांगितलं जो कोणी धर्मनाथ बीजीच्या निमित्ताने इथं दर्शन घेईल, वारी करेल, त्याच्या जीवनातले सर्व संकट दूर होतील. जो अन्नदान करेल त्याची सर्व कामना पूर्ण होईल. आणि म्हणून धर्मनाथ बीज ही संपूर्ण भारतभर साजरा केल्या जाते. आपल्या जिल्ह्यात, राज्यात नाही तर जगात साजरा केल्या जाते. राजेंद्र भवर, सुदर्शन न्यूज, कोपरगाव.